हाय. सगळ्यांचं सर्वप्रथम विधाता कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आणि 10व्या वर्गात सुद्धा स्वागत. आपण 9वा वर्ग कसा शिकलेला आहे सगळ्यांना माहीत आहे की कोरोना क्रायसिसमुळे प्रॉपरली बरोबर झालेला नाही आहे. तर मग आपण 10वीचा सिलेबस सुरू करण्यापूर्वी आपल्याला जे आवश्यक आहे नवीनमधलं किंवा जे काही आपल्याला पाहिजे 10वीच्या संदर्भात, तर मग आपण त्यापासून सुरुवात करूया. आणि अपेक्षा आहे सगळेजण सुरक्षित असतील, घरीच असतील आणि जे काही प्रोटोकॉल्स दिलेले आहेत त्याचं सगळं पालन करत असतील आणि सर्वजण आरोग्याची काळजी घ्या. आपण जर असलो तर मग पुढची फाईट आणखी आहे. आरोग्याला खूप महत्त्व आहे आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःहून सगळे नियम पाळायचे. तर अशी अपेक्षा ठेवतो, सगळेजण सुरक्षित राहा आणि आरोग्य सगळ्यांना लाभो. तर मग आपण आता रिव्हिजनमध्ये आपल्याला जे जे 10वीमध्ये पाहिजे ते आपण सुरू करायला पाहिजे. तर सर्वात पहिले फिजिकल क्वांटिटीज. इट इज फिजिकल क्वांटिटीज. तर आपण त्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे किंवा नसेल तर 2 क्वांटिटीज असतात. इट इज अ स्केलर क्वांटिटी अँड व्हेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी. आणि मग याचा वारंवार उल्लेख येते. जर आपल्याला माहीतच नसेल तर मग आपण काय करतो की व्हॉट इज स्केलर, व्हॉट इज व्हेक्टर, तर हे पहिले आपण समजून घेऊ. ओके. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर डे टू डे लाईफ मध्ये आपण काय करतो तर भरपूर वस्तू आपण मोजत असतो. We measure many things in our day-to-day life. Okay, मग त्याच्यामधल्या क्वांटिटीज कोणत्या, तर such as it is mass, weight, a distance, a speed, temperature, volume, etc. All these are measured and these are called as that physical quantities. मग यांना म्हणायचं आपण फिजिकल क्वांटिटीज. तर कोणत्या, जे आपण क्वांटिटीज रोजच्या जीवनामध्ये वापरतो किंवा मग सायन्सच्या ह्याच्यामध्ये वापरतो. मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, हे सगळं आपण मोजत असतो. व्हॉल्यूम. अँड ऑल दीज आर द फिजिकल क्वांटिटीज. आता जर समजा आपल्याला एखाद्याचं किंवा डिस्टन्स सांगायचं असेल तर आपण डिस्टन्सला फक्त असंच म्हणतो 30 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे. पण आपण तिथे डायरेक्शन सांगून राहिलेलं आहे, बिलकुल नाही. मग इथं फक्त मॅग्निट्यूड देत आहे. मॅग्निट्यूड मध्ये 2 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर आहे, 5 किलो आहे वगैरे वगैरे असे जेव्हा बोलतो आपण तर फक्त तिथं मॅग्निट्यूड देतो. म्हणजेच फक्त तिथं स्केल सांगतो आपण, मोजतो त्याला तेवढ्याच्या. पण तिथे आपण डायरेक्शनचा उल्लेख करत नाही. जेव्हा डायरेक्शनचा उल्लेख नाही केला जाते, फक्त त्याला मॅग्निट्यूड असते, त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटीज. त्याला काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटीज. तर आपण फिजिकल क्वांटिटीज समजून घेतलं. आता बघू स्केलर क्वांटिटी. जी क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन. फक्त त्याच्या मॅग्निट्यूडनी, की फक्त आपण त्याचं परिमाण सांगतो की किती आहे म्हणून. जी क्वांटिटीज आपण फक्त एक्सप्रेस करत असतो, कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन, इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. इज कॉल्ड ॲज अ स्केलर क्वांटिटी. त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. तर जेव्हा जेव्हा आपण एखाद्या वस्तूबद्दल सांगतो की 5 किलो साखर आहे, आता इथं आपण फक्त मॅग्निट्यूड सांगत नाही, 5 किलो साखर. पण असं म्हणतो का पूर्वेला 5 किलो, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला, खाली, वर, असं काहीही बोलत नाही. म्हणजे जेव्हा ती क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडने एक्सप्रेस होत आहे तेव्हा त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. तेव्हा त्याला काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी. आणि मग आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे, समजलं पाहिजे की याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे की फक्त मॅग्निट्यूड आहे. तर मग जेव्हा समजलं तरी सगळं क्लिअर होते. बघू आपण. आता बघा, ओनली मॅग्निट्यूड म्हणजेच काय,
That is, a value with unit only is used to express this. It is quantities, that is physical quantities. जेव्हा फक्त आपण व्हॅल्यू आणि युनिट्सही सांगत आहे बस तेव्हा समजायचं की आपण त्याला फक्त मॅग्निट्यूडने एक्सप्रेस केलं तर कसं. तर बघा व्हॉल्यूम, जेव्हा व्हॉल्यूम सांगतो तो व्हॉल्यूम आपण त्याला फक्त एवढंच म्हणतो क्युबिक मीटर. ओके, क्युबिक सेंटीमीटर क्युबिक मीटर मध्ये सांगतो, बरोबर आहे व्हॉल्यूम. पण डायरेक्शन सांगत नाही. स्पीड, एक मुलगा रोडनी 80च्या स्पीडने चालला होता. स्पीड सांगितला आणि हे सांगितलं की कितीनं चालला होता, 80च्या. पण असं नाही सांगितलं डायरेक्शन, म्हणजे स्पीडला सुद्धा डायरेक्शनची गरज नाही, फक्त तेवढं सांगतो आपण. देन प्रेशर, एनर्जी, वर्क, पॉवर, तर ह्या सगळ्या काय आहे तर स्केलर क्वांटिटीज आहे. कशा, यांना डायरेक्शन सांगायची गरज नाही. आता आपण म्हणू माझ्यावर प्रेशर आहे, प्रेशरची डायरेक्शन नाही सांगत आपण. मग त्याने एवढी किंवा या एक्सपेरिमेंटमध्ये आपण एवढी एनर्जी अप्लाइड केली होती, तिथे फक्त मॅग्निट्यूडच सांगू. नंतर वर्क, की एवढं एवढं वर्क डन झालं इथे, पण डायरेक्शन सांगणार नाही. पॉवर, एवढी पॉवरची मोटर आहे, अशा प्रकारे आपण सांगतो. पॉवरची मोटर आहे म्हणजे काय, तेवढ्या वेगाने ती काम करते, पण तिथे डायरेक्शनचा उल्लेख करत नाही. नंतर मग आपल्या नेहमीच्या परिचयाच्या लॅम्प 3 सेंटीमीटर लेंथ घ्या. ओके, नो डायरेक्शन इज देअर. ब्रेथ, एवढी ब्रेथ आहे, एवढा एरिया आहे, म्हणजे हे सगळे काय आहे तर स्केलर क्वांटिटीज आहे. मास, एवढं मास आहे, 5 kg 10 kg मास आहे असं सांगतो. टेम्परेचर आपण 101 फॅरनहाइट वगैरे वगैरे अशा प्रकारे सांगतो, किंवा मग 37 डिग्री सेल्सिअस. पण तिथे फक्त आपण युनिट सांगतो, बाकी डायरेक्शन सांगत नाही. डेन्सिटी, याची डेन्सिटी एवढी आहे, वेदर इट इज लेस दॅन 1 और मोर दॅन 1, फक्त असं सांगू, पण बाकी डायरेक्शन सांगणार नाही. टाइम, 1 घंट्यात तू बरोबर जाऊन ये, म्हणजेच काय झालं, फक्त आपण 1 घंटा राहिला पण टाइम डायरेक्शन दिली नाही. म्हणून ह्या सगळ्या स्केलर क्वांटिटीज आहेत, ज्या स्केलेबल असतात, ज्यांना फक्त मोजतात, जिथे डायरेक्शन सांगत नाही. अशा सगळ्या ज्या क्वांटिटीज असेल, फिजिकल क्वांटिटीज, ऑल दीज आर रेफर्ड ॲज स्केलर क्वांटिटीज. त्यांना काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटीज. Thus we say that length of a tunnel is 2 kilometers. आता आपण जर समजा सांगितलं की एक टनेल आहे, ओके, त्या टनेलची जी लेंथ आहे 2 किलोमीटर आहे, म्हणजेच आपण लेंथ जे सांगत आहे 2 किलोमीटरमध्ये, म्हणजेच नक्की लेंथ ही स्केलर क्वांटिटी आहे. नक्कीच ही लेंथ काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. द फीवर, आता सध्याच्या परिस्थितीत खूप जण फीवर, ऑक्सिजनची लेवल मोजत असतात. The fever, that is temperature, is 102 degree Fahrenheit. मग मेडिकल इमर्जन्सी असेल 102 डिग्री असल्यावर वगैरे वगैरे, पण इथे आपण 102 डिग्री सांगतो, म्हणजे टेम्परेचर सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. आमच्या प्लॉटचा एरिया एवढा आहे, म्हणजेच एरिया सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. ओके, याची हाईट एवढी आहे, जे काय आपण मीटर सांगू, किलोमीटर सांगू, व्हॉट एव्हर मे बी. मग हाईट, इट इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी. आय होप यू अंडरस्टूड द स्केलर क्वांटिटी. इट इज वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. देयर आर 2 फिजिकल क्वांटिटीज. वन इज अ स्केलर, व्हॉट आय completed, and another is vector. आता मग जी फिजिकल क्वांटिटीज आहे, जिला मॅग्निट्यूड तर असते, म्हणजे आपण ते युनिटमध्ये सांगतो, आणि डायरेक्शन पण सांगावी लागते. ज्याला डायरेक्शन पण असते आणि मॅग्निट्यूड असते, अशा क्वांटिटीला म्हणायचं तर इट इज वेक्टर क्वांटिटी. सो अनदर वन इज वेक्टर. ओके, देयर आर 2 फिजिकल क्वांटिटीज. वन इज अ स्केलर, अनदर इज वेक्टर. आणि हे एकदा जर क्लिअर असेल तर मग आपण असंच म्हणतो, ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी, ब्रेथ इज अ स्केलर क्वांटिटी. तर मग याचा अर्थ आपल्याला तेव्हा समजला पाहिजे. ओके, वेक्टर क्वांटिटी
the quantity that is expressed completely only when magnitude and directions are, that is both are given. म्हणजे मॅग्निट्यूड पण दिलेली आहे, डायरेक्शन पण दिलेली आहे, अशी जी क्वांटिटी असेल तर तिला म्हणायचं वेक्टर क्वांटिटीज. दॅट इज कॉल्ड ॲज वेक्टर क्वांटिटीज. सो द डेफिनेशन इज द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली only when magnitude and directions are, that is both are given, is called as vector quantity. आणि मग त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणतो. डिस्प्लेसमेंट आपण 9व्या वर्गात होतो पण कोरोनामुळे काही झालं नाही, तर हे पण नंतरच्या लेक्चरमध्ये सांगेल. पण डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी ह्या सगळ्या काय आहे तो वेक्टर क्वांटिटीज आहे. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, दीज आर द वेक्टर क्वांटिटीज. बिसाइड दिस acceleration is also vector quantities. Then momentum, न्यूटनचे तिन्ही लॉ पण होते तर मग आपण त्याला नंतर बघू. मोमेंटम, then force, okay, then it is weight आणि thrust. जे अपथ्रस्ट असते खालून पाण्यामध्ये, जर समजा आपण बकेटमध्ये एखादी वस्तू जर आपण अशी डुबवली तर आपण लगेच प्रेशर, आपलं जे प्रेशर रिलीज केल्याबरोबर ती वस्तू काय होते खालून अशी वर लोटल्या जाते. म्हणजे खालून जे पाण्याजवळ जे प्रेशर येते दॅट इज कॉल्ड ॲज थ्रस्ट, अपथ्रस्ट. ओके, तर ह्या सगळ्या क्वांटिटीज, मग वेदर इट इज ॲक्सिलरेशन, वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, मोमेंटम, फोर्स, all these are the thrust, all these are the vector quantities. These physical quantities expressed only when magnitude and directions both are given are called as vector quantities. आणि ह्या फक्त रिव्हिजन आहे आणि ही आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ व्यवस्थित पुन्हा पुन्हा पाहिले तर आपल्या नक्कीच लक्षात येते, पण शांततेनं ऐकावं लागेल. विथ फुल कॉन्सन्ट्रेशन व्हिडिओ पाहिजे. आता द एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ वेलोसिटी ऑफ 500 किलोमीटर पर मीटर पर आवर, 500 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स द मुंबई. आता बघून घ्या याच्यात काय झालं. द एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ वेलोसिटी सांगितली आपण काय, तर 500 किलोमीटर पर आवर, एका तासामध्ये 500 किलोमीटर जात आहे कोण, एरोप्लेन. म्हणजे ती त्याची वेलोसिटी सांगितली. बट वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, सो देअर मस्ट बी अ डायरेक्शन, दॅट इज इट इज टुवर्ड्स द मुंबई. म्हणजे मुंबईकडे चाललेलं आहे. आता मुंबईची डायरेक्शन दिलेली आहे, म्हणजे मुंबई पुढं पर्टिक्युलर डायरेक्शनमध्येच असेल. सो इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द मुंबई, सो द डायरेक्शन इज देअर. And 500 kilometer per hour, that is the magnitude is there. That's why velocity is a vector quantity. That's why velocity is a vector quantity. Weight is also vector quantity. आपण जे नेहमीच्या बोलीभाषेमध्ये बोलतो की घरचे सांगतात किराणा दुकानात जाताना बरोबर वजन करून आणशील, वेट करून आणशील. ऍक्च्युली दॅट किराणावालाच मेजरिंग मास, आपण ते मास घेत असतो आणि मग वेटचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू M इंटू G. G मीन्स इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल काम करत असते कोणत्याही याच्यावर, आणि म्हणूनच मग त्या वस्तू सगळ्या बरोबर पृथ्वीवर राहतात. ग्रॅव्हिटेशनमुळे, त्या ग्रॅव्हिटीमुळे अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ. मग त्या व्यक्तीचं जेव्हा वेट सांगायचं असते सायन्सच्या भाषेत, तर आपण जे बोलतो तर ते मास बोलतो. आपण काय सांगतो, मास. कारण साखर आहे म्हणलं तर इट इज 5 kg. ओके, सो दिस इज मास. आपण मास सांगितलं की 5 किलो वेट आहे म्हणतो. ऍक्च्युली इट इज नॉट अ वेट, इट इज अ मास. मग जर समजा वेट जर असेल तर इट इज M इंटू G आहे सायन्समध्ये. घरच्यांना काही समजायचं नाही, म्हणजे ज्यांना सायन्स काय G सांगायचं नाही, त्यांनी जे सांगितलं तेच हो म्हणायचं. पण सायन्समध्ये आपण समजून घ्यायचं वेट मीन्स इट इज मास इंटू ग्रॅव्हिटी. सो हिअर इट इज 5 इंटू 9.8. जनरली अर्थच्या सरफेसवरची ग्रॅव्हिटी 9.8 असते, पण जसं मग समुद्र सपाटीपासूनचं अंतर बदलत जाईल त्यानुसार
जी बदलत जाते, पण ॲव्हरेज मध्ये आपण असं कन्सिडर करतो तर मग इट इज 9.8 into 5, तर 5 is 40, so 4 will be carried. Okay, 5 is 45 plus 4, that is 49. So decimal point is there. Please, Newton. Actually, weight must be in Newton according to the science. So, what you are saying? 5 kg sugar. Oh, its weight is actually 49 Newton. How it is? The weight is equal to mass into gravitational mass. Gravity. Okay. So 5 into 9.8 that comes 49 म्हणजे weight. पण आता जे आहे तर तुम्ही म्हणाले weight कसं काय वेक्टर क्वांटिटी आहे सर, तर जी ग्रॅव्हिटीची डायरेक्शन टुवर्ड्स द अर्थ असते, म्हणजे डायरेक्शन इज देअर अँड दॅट इज टुवर्ड्स द अर्थ. कोणतीही वस्तू वर फेकली तर काय होईल, वरच निघून जाईल. बिलकुल जाणार नाही. जेवढी आपण प्रॉपरली सुरुवातीला जी व्हेलॉसिटी प्रोव्हाइड केलेली आहे त्यानुसार ती एक पर्टिक्युलर हाईट अटेन करेल मॅक्सिमम, आणि मग इट टर्न्स बॅक, कारण त्याच्यावर ग्रॅव्हिटी ऍक्ट होत असते. आणि काय होऊन राहिलेलं आहे, जेव्हा आपण ज्या व्हेलॉसिटीनं फेकतो तर आपण पाहिलं व्यवस्थित तर जसजशी वर जाते तसं त्याचा वेग कमी होत जाते. तर का बरं, ग्रॅव्हिटी त्याच्यावर ऍक्ट होत असते, दॅट इज पुलिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि मग एका हाईटवर गेल्यावर ती परत येते. म्हणजेच काय आहे, याच्यावर जी काम करून राहिलेली आहे या जीची डायरेक्शन टुवर्ड्स अर्थ आहे. दॅट्स वाय वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेट इज वेक्टर क्वांटिटी. आय होप यू अंडरस्टूड दिस two physical quantities, that is scalar quantities and vector quantities. So it is all over from the this lecture. We will see next time. Till then.